अंधारेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओची चौकशी करावी, पैसे वाटण्याची गरज नसल्याचं शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलेलं आहे। अशा पद्धतीने काही एखादा आरोप करताना त्याला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये पैसे वाटतात म्हणून सांगितलं, ते शिवसेनेचा मेळावा आहे का? तिथं शिवसेनेचे झेंडे आहेत का? शिवसेनेचे कोणी नेते, कोणी पदाधिकारी कोणी आहेत का तिथं? हे दाखवलं पाहिजे ना। ज्यांना समोर पराभव दिसतोय, मग उद्या पराभव झाल्यानंतर त्याची कारण काय, तर अगोदरपासून ते ग्राउंड तयार करून ठेवायचं। ते व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे द्या, तुम्हाला ज्या कोणाकडे द्यायचे त्यांच्याकडे द्या, त्यांनी त्याची चौकशी करू द्या, आमचं काही म्हणणं नाही। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। सुषमा अंधारे याने एक व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला। तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका। तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टरमधून 20 कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात जगाने पाहिलं, आणि ते सुद्धा पैशाच्या भागात तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते। पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका। या सगळ्याला जबाबदार या देशाचा निवडणूक आयोग आहे। उघड्या डोळ्यांना व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे, लोकशाहीची हत्या पाहत आहे, लोकशाहीचं वस्त्रहरण पाहत आहे। महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, घर फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा। त्यांना असं वाटतं 50 खोके एकदम ओके। हे काही लोकांसाठी असेल, पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे, तो 50 खोके नॉट ओके, आणि त्यांनी 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलंय, हा डेटा सांगतो महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।